मी पुन्हा येईन हे अचानक चुकून टाकण्यात आलं, तर अशा कुठल्या चुकून काही गोष्टी राजकारणामध्ये घडत नसतात. विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक एकत्र घ्यावी असं कोणाला वाटत असेल? शिंदे आणि पवार यांना वाटत असेल. आत्ता जी गरजवंत आहेत त्यांना मदत व्हायला पाहिजे का? तर मदत व्हायलाच पाहिजे. आरक्षण हा फक्त एकच याच्यातला मार्ग आहे असं मला वाटत नाही. गरजवंत मराठ्यांचा चेहरा बनून राहणं शिंदेसाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आता जो चेहरा दिसतोय तो खरा आरक्षणाचा, ज्याला आरक्षणाची गरज आहे तो चेहरा सातत्यानं दिसतोय. सरंजामी मराठे आणि गरीब मराठे, तर त्यातला जो भेद आहे तो या आंदोलनाच्या निमित्तानं मला जरा जास्त ठळक होत चाललाय. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. महाराष्ट्रातलं राजकारण आणि समाजकारण सध्या भलतंच ऍक्टिव्ह आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग सर्वत्र पेटली आहे. त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि हे सगळं चालू असतानाच तिकडं सुप्रीम कोर्टाचा अपात्रतेबद्दलची ज्याला काय म्हणून एक प्रकारची दिशानिर्देश आलेले आहेत की 31 डिसेंबरच्या आत शिवसेनेचा आणि 31 जानेवारीच्या आत राष्ट्रवादीचा निकाल लावणं अपेक्षित आहे. तर या सर्व राजकीय सामाजिक घडामोडींवरती चर्चा करायची आणि माझ्या बरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार सचिन परब सर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम. या दोघांबरोबरही मला हा घटनाक्रम समजून घ्यायचा आहे. प्रशांत सर, तुमच्यापासून सुरुवात करू. मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं अत्यंत तीव्र असं स्वरूप धारण केलेलं आहे. आत्ताची जी परिस्थिती आहे त्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? खरं तर 2019 ते 24 हा कालखंड जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये खूप घटनांनी भरलेला असणार आहे. याच्या आधी सुद्धा आपण खूप नाट्यमय घडामोडी बघितलेल्या आहेत आणि आता एक शेवटचा अंक या संपूर्ण महानाट्याचा आता पुढच्या काही दिवसात लिहिला जातोय की काय असं वाटतंय, कारण इतक्या प्रचंड वेगानं सगळ्या घडामोडी घडत आहेत. आता जे मराठा आरक्षण आपण बघतोय, खरं तर देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या टर्म मध्ये आपण हा एक कालखंड बघितलेला होता की शांततेने सगळे मोर्चे निघालेले होते, तेव्हा पण मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवरती आलेला होता. पण यावेळचं आंदोलन जे आहे ते पूर्णपणे वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रमुख फरक दिसत आहेत. एकतर मागच्या वेळचं आंदोलन एका घटनेतून निर्माण झालेलं होतं आणि शांततेत सगळे 58 मोर्चे निघालेले होते, त्याला कुठलाही चेहरा नव्हता. चेहरा नसणं हे त्या आंदोलनाचं वैशिष्ट्य होतं. यावेळी मात्र असं झालंय की या आंदोलनाला एक चेहरा मिळालाय. दुसरं म्हणजे यावेळी जी सुरुवात झालीय ती सरकारच्याच एका कृतीमुळे झाली. सरकारनं लाठीचार्ज केला आणि त्याच्यानंतर या सगळ्या घडामोडी पुढं होत गेल्या. आता जो चेहरा मिळालाय तो देखील मराठा आरक्षणाच्या एकूण मागणीला म्हणजे समर्पक, त्या मागणीमध्ये फिट बसेल असा मिळालाय. कारण जेव्हा आधी मराठा आरक्षणाची मागणी व्हायची तेव्हा असं म्हटलं जायचं की मग सगळी आकडेवारी यायची की यांचे कारखाने किती आहेत, त्यांच्या शिक्षण संस्था किती आहेत, मुख्यमंत्री किती राहिलेत वगैरे वगैरे, अशी एक सगळी आकडेवारी वेगवेगळ्या गटातून यायची. आता जो चेहरा दिसतोय तो खरा आरक्षणाचा, ज्याला आरक्षणाची गरज आहे तो चेहरा सातत्यानं दिसतोय आणि तो अशा भागातून आलाय की खरोखर ज्या भागामध्ये मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. आणि त्यामुळं हे सगळं जे आहे ते पुढच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती भरपूर परिणाम करणारं ठरणार आहे. आणि मला तर एक दिसतंय असं की ज्या टायमिंगला हे सगळं आरक्षणाचं आंदोलन सुरू झालंय ते बघता म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकीकडे 1-1.5 वर्षांपूर्वी जे 2 प्रमुख प्रादेशिक पक्ष फुटले त्याच्यानंतर होणारी एक चर्चा जी होती ती थांबली आणि आता आरक्षण हा मुद्दा जो आहे तो मध्यवर्ती बनत चाललाय. मराठा आरक्षण कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे का, ते देता येऊ शकतं का, आणि म्हणजे केवळ मराठ्यांचा प्रश्न नाहीये. अशा पद्धतीने मग जाट, गुर्जर, त्याच्यानंतर कापू अशा वेगवेगळ्या शेती करणाऱ्या समाजाचा हा प्रश्न आहे, ते सुद्धा भांडत राहिलेले आहेत. पण मग एका राज्यामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन होत असताना केंद्र सरकार केवळ म्हणजे महाराष्ट्राची राजकीय गरज म्हणून त्याला बघणार नाही, कारण त्याचे परिणाम त्यांना परत कायदेशीरदृष्ट्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा सगळे फेस करावे लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरती हे उभं तर राहिलंय. उभं राहताना ही चर्चा होती की हे काही स्क्रिप्टेड आहे का किंवा कुणाला लाभ कुणाला तोटे वगैरे होतील, पण ते कायदेशीर दृष्ट्या कसं हाताळेल सरकार आणि त्यातही केंद्र सरकार काय भूमिका घेते या सगळ्यामध्ये पुढे जाऊन इंटरेस्टिंग असणार आहे. सर, तुम्हाला काय वाटतं? नाही, हे एकदम वेगळी गोष्ट घडलेली आहे. जसं प्रशांतनी म्हटलं तसं की आपल्याला असं असतं की ही फक्त एक सामाजिक आंदोलन आहे का,
हे फक्त एक राजकीय आंदोलन आहे का? तर एकाच वेळेस हे सामाजिक आंदोलन आहे आणि एकाच वेळेस हे राजकीय आंदोलन देखील आहे. मुळात महाराष्ट्रातली एकंदर राजकीय परिस्थिती जशी आहे त्याच्यातून अशा पद्धतीची आंदोलनं छोटी किंवा मोठी करायची किंवा होतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या राजकीय पार्श्वभूमीमुळे ठरतात असं मला वाटतं. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे सगळं आंदोलन बघायला हवं. आणि महाराष्ट्राची आत्ताची जी परिस्थिती आहे ती हरियाणात एकेकाळी ज्या पद्धतीने कुठलंही नैतिक धरबंध राहिलेला नव्हता, आयाराम गयाराम अशा पद्धतीचं जे राजकारण सुरू होतं तशा पद्धतीच्या राजकारणाला येऊन ठेपलेलं आहे. तरी देखील कोणाच्या हातामध्ये काय आत्ता या क्षणाला आहे, म्हणजे कोणाचा किती प्रभाव आहे, कोण किती जागा जिंकू शकतं याचा कुठलाच अंदाज आपल्याला अभ्यासकांना पत्रकारांना तर नाही, पण राजकारण्यांनाही नाही आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी घडत राहणार आहेत. म्हणजे गेल्या प्रशांतनी जसं सांगितलं तसं सातत्याने महाराष्ट्रामध्ये या गोष्टी घडत आहेत आणि पुढचा काही काळ म्हणजे निवडणुका येईपर्यंत तरी ह्या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने घडत राहणार आहेत. आणि या सगळ्या एकंदर घटनाक्रमाचा एक भाग म्हणून हे पाहायला पाहिजे. हे किती काळ राहील त्याच्यावर ह्याच्या पुढे अशा पद्धतीची आणखी धक्कादायक गोष्ट असेल की नाही हे ठरेल. राजकीय बॅकग्राऊंडवरती सगळं घडतं याचा उल्लेख केला, त्याच्याकडे मला यायचा आहे. पण त्याच्या आधी प्रशांत सरांनी एक उल्लेख केला की या आंदोलनाला यावेळी चेहरा मिळाला आहे आणि तो त्याला सुटेबल आहे. असं असल्यामुळं आजवर मराठा समाजाचे, मराठा प्रश्नाचे जे चेहरे होते त्यांच्या स्थानाला राजकीय आणि सामाजिक धक्का लागलाय का? आणि मराठा समाजाचा म्हणून एक नवा चेहरा जो एस्टॅब्लिश होतोय त्यानं जे जुने ज्याला ते प्रस्थापित मराठी असं म्हणतात आणि गरजवंत मराठी ही टर्म पहिल्यांदा येते, तर जुने चेहरे याच्यामुळे धक्का पोचतायत का त्यांना? नक्कीच. आणि केवळ या आंदोलनामुळे नव्हे तर याच्या आधी सुद्धा हे दिसलेलं आहे की ते चेहरे जे आहेत ते तितके प्रभावी ठरत नाहीयेत. म्हणजे भाजपची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गरज तर मराठा चेहरा हीच होती. 2014 नंतर त्यांनी त्याच्याबद्दल खूप वेगवेगळे प्रयोग केले, अनेक प्रयोग फसले. काहींना प्रदेशाध्यक्ष करून बघितलं, काहींना राज्यसभेवरती आणलं, मग काहींना दुसऱ्या पक्षातून सन्मानानं घेऊन आले. लोकसभेच्या वेळी तो उदयनराजेंचा पण एक प्रयोग झालेला होता, परत त्यांना आणणं वगैरे. तर हे कायम दिसलेलं आहे की मराठा चेहरा एक सशक्त ही भाजपची कायम भूक होती. पण ते याच्याबद्दल कधीही त्यांना एक त्याचं ठोस उत्तर मिळालं नाही आणि त्यामुळे ते सतत प्रयोग करावे लागले. आता आरक्षणातला हा जो चेहरा आहे तो म्हणजे मला माहिती नाही की मनोज जरांगे पुढे त्यांचं काय होणार आहे, ते राजकीय कुठली भूमिका घेणार आहेत का. आतापर्यंत तरी ते ठामपणे सांगतायत की मी राजकीय आंदोलनात पडणार नाही किंवा मी राजकीय माणूस नाहीये. पण अशाच पद्धतीचे आंदोलन आपण याच्या आधी इतिहासात बघितलेली आहेत. परत त्या आंदोलनांना कसं राजकीय वळण मिळतं वगैरे हे सगळं बघितलं. त्यामुळे जरांगेंच्या विश्वासार्हतेबद्दल काही शंका घ्यायची नाहीये, पण पुढं काय होईल हे आपल्याला आत्ताच माहिती नाहीये. एक नक्की आहे की म्हणजे त्या गरजवंत मराठा या टर्मचा जो उल्लेख केला तो खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आंतरवाली सराटीमध्ये जी सभा झालेली होती, विशाल सभा, त्याच्यामध्ये तो एकच शब्द असा पूर्ण गर्दीमध्ये दिसत होता आणि एक प्रकारे त्या गर्दीला म्हणजे गर्दी ती जी काय न्याय मागते त्याला समर्पक अशा पद्धतीचं ते दिसत होतं. तर हा जो एक फरक म्हणजे प्रकाश आंबेडकर पण वारंवार ती टर्म वापरतात की सरंजामी मराठे आणि गरीब मराठे. तर त्यातला जो भेद आहे तो या आंदोलनाच्या निमित्तानं मला जरा जास्त ठळक होत चाललाय. आणि जरांगे मी म्हटलं तसं की मराठवाड्यातून येत आहेत ही त्यातल्या त्यात जास्त या सगळ्या याच्यामध्ये उल्लेखनीय बाब आहे, कारण तिथला प्रश्न जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे आणि त्यामुळं सध्या तरी आरक्षणाला तो तसा परफेक्ट चेहरा मिळाला असं वाटतं. सर, गरजवंत मराठा आणि प्रस्थापित मराठा याआधी एक मराठा लाख मराठा होतं, त्याच्या आधी सुद्धा असंख्य अशा टॅगलाईन होत्या, पण मराठ्यांच्यातलीच अशी विभागणी आणि ती प्रस्थापित आणि गरजवंत कसं बघता? इतकं परफेक्ट ब्रँडिंग जे केलेलं आहे या सगळ्या एकूण समाजाचं असं याच्यापूर्वी कधी झालेलं नाही. म्हणजे कुणबी मराठा, क्षत्रिय मराठा, आणखी इतके कोळी तितके कोळी अशा पद्धतीच्या अनेक वर्षांपासून ही गणितं बांधली गेलेली आहेत. पण गरजवंत मराठा एखाद्या उत्तम कॉपीरायटरने एखादी गोष्ट मांडावी तितकं अत्यंत चपखल काय शब्द असतो तो परफेक्ट त्यांनी तो मांडलेला आहे. आता असं आहे की विठ्ठलरामजी शिंदे फार पूर्वी असं म्हणायचे की दर 2 पिढ्यां म्हणजे असं म्हटलं आहे की दर 2 पिढ्यांनी कुणब्याचा मराठा आणि मराठ्याचा कुणबी घडतच असतो. कारण मुळात ही शेती करणारा समाज आहे तो त्याच्यातला जो जे लोक ज्या पिढ्या
सैन्यामध्ये लढल्या त्या मराठा झाल्या आणि ज्या शेती करत राहिल्या त्या कुणबी झाल्या. त्यांचा जो सामाजिक स्तर आहे वरखाली होणारा, तो वरखाली होणारा जो सामाजिक स्तर आहे त्याच्यानुसार या टर्म बदलत राहिलेल्या आहेत. म्हणजे आत्ता जे गरजवंत आहेत ते 2 पिढ्यांपूर्वी गरजवंत होते का? त्यांच्याकडे मोठी जमीन होती, त्यांचं मोठं म्हणजे त्यांचं मोठा शिवार होतं, त्यांचं मोठं घर होतं, मोठे वाडे होते, ते 2 पिढ्यांच्या 3 पिढ्यांच्या पूर्वी गरजवंत होते का? याच्यातले जे मराठी आहेत आत्ता गरजवंत ते 2-3 पिढ्यांच्या नंतर गरजवंत असणार आहेत का? ज्यांना आपण प्रस्थापित म्हणतोय ते काही वर्षांनी परत गरजवंत होणार आहे. म्हणजे ज्या काही सत्ताधारी तथाकथित मराठ्यांचा एक जे चेहरा दाखवला जातो ते प्रस्थापित चेहरे फक्त सोडून देऊया आपण. म्हणजे ते काही हजारामध्ये असू शकतील, ते जे श्रीमंत आहेत ते प्रत्येक समाजामध्ये असतात, पण हा त्याच्या खालचा जो मोठा वर्ग आहे त्याच्यातला गरजवंत आणि प्रस्थापित, श्रीमंत, गरीब असं 2-2, 3-3, 4-4 पिढ्यांमध्ये होत आलेलं आहे. ह्याच गरजवंत मराठ्यांच्या पिढ्या उद्या नीट शिकणार आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाला परदेशामध्ये शिकतील, अधिकारी बनतील, मग यांना गरजवंत मराठा म्हणायचं का? अशा अनेक गोष्टी याच्या संदर्भात आहेत. या सगळ्याचा आपण एकत्रित विचार करायला पाहिजे. आत्ता जी गरजवंत आहेत त्यांना मदत व्हायला पाहिजे का? तर मदत व्हायलाच पाहिजे. ती कुठल्या कुठल्या अंगाने करता येईल याच्यासाठीही विचार करायला पाहिजे. आरक्षण हा फक्त एकच याच्यातला मार्ग आहे असं मला वाटत नाही. आपण या प्रश्नाच्या राजकारणाकडे जायच्या आधी ओव्हरऑलच आरक्षण हा मुद्दा वाटतो तितका सोपा नाही. आयोगांनी जे मांडलं की मराठा समाज मागास आहे ते आजवरचे आयोग सर्वोच्च न्यायालयात टिकलेले नाहीत. ओबीसी तून आरक्षण मिळावं अशी चर्चा आहे, पण पुन्हा रोहिणी आयोग कधी ना कधी येणार आणि त्याच्यामध्ये पुन्हा क्लासिफिकेशन असणार याची खूपच चर्चा होती. अशा वेळेला हा जो प्रश्न आहे, ही जी कोंडी आहे, खरंच मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण मिळू शकतं का? आणि जर का ते मिळणार नसेल इमिजिएटली तर मग हा जो प्रश्न आता डेडलॉक तयार झाला त्याचं सोल्युशन काय असेल? आता सुद्धा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो 2 पातळ्यांवरती आहे. एकतर संपूर्ण मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असं आरक्षण मिळवून देणं, मग त्याच्यासाठी एक प्रवर्ग काहीतरी तयार करावा लागेल ज्याच्या अंतर्गत मराठ्यांना आणता येईल. एक दुसरी मागणी आहे जरांगेंची, आणि खरं तर म्हणजे मला पण त्या आंदोलनामुळेच कळली पहिल्यांदा की अशी काही मागणी आहे की निजामकालीन नोंदींच्या आधारे ज्या ठिकाणी तिथं कुणब्यांच्या नोंदी होत्या तर त्या लोकांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळावीत. आणि आता आज तर आपण बघितलं की जरांगे म्हणतात की सरसकट अशा पद्धतीनं प्रमाणपत्र मिळावी. त्यांचं म्हणणं आहे की व्यवसाय म्हणूनच जर आरक्षण दिलं गेलेलं होतं तर मग शेती हा व्यवसाय आधार धरून कुणबी आणि मराठे एकच आहेत, ज्यांना घ्यायचे ते प्रमाणपत्र घेतील वगैरे अशी ती मांडणी करतायत. आता कायद्याच्या चौकटीमध्ये जर आपण बघितलं तर कुणबी आणि मराठे एक नाहीत हे केवळ एका नव्हे तर आतापर्यंत 6 आयोगांनी सांगितलंय. राष्ट्रीय पातळीवरच्या 3 आयोगांनी आणि राज्य पातळीवरच्या 3 आयोगांनी. आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा वारंवार हे मागासले पण सिद्ध झालेले नाहीये मराठा समाजाचं. आता प्रश्न आहे का? तर जरूर आहे, पण तो मराठा म्हणून आहे की शेती म्हणजे शेती करणाऱ्या वर्गाचाच हा प्रश्न बनत चाललेला आहे. आणि तो केवळ एका राज्यापुरता नाहीये तर देशभरातल्या. कारण म्हणूनच आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षांपासून एकाच वेळी हे सगळे शेती करणारे समुदाय जर आरक्षणाची मागणी करत असतील तर याचा अर्थच तो आहे की कुठंतरी शेतीचा प्रश्न जो आहे तो गंभीर होत चाललेला आहे. आणि ही आरक्षणाची मागणी खरं तर शेतकरी या जातीची आहे, पण ती अशा पद्धतीने वेगवेगळे घटक मग मागतायत, त्यामुळे ती कायदेशीर दृष्ट्या पण देता येत नाही आणि दिसताना दिसतंय की हो प्रश्न गंभीर बनत चालले त्यांचे. त्यामुळे असा काहीतरी पेच निर्माण झालेला आहे. आता याच सगळ्या गोष्टीवरती तोडगा म्हणून खरं तर केंद्र सरकारनं आर्थिक आरक्षण दिलं. आर्थिक आरक्षण कोणासाठी की ज्यांना आजवरती आरक्षणाचा लाभ मिळालेला नाहीये. आता आपण ज्या महाराष्ट्राबाहेरच्या जातींचा उल्लेख केला त्यातल्या काही जाती राज्यांच्या ओबीसी लिस्टमध्ये आहेत पण केंद्राच्या लिस्टमध्ये नाहीयेत. म्हणजे उदाहरणार्थ जाट केंद्राच्या लिस्टमध्ये तो ओबीसी नाहीयेत. तर अशा पद्धतीनं त्यांना आरक्षणाचे लाभ मिळावेत म्हणून एक 10% आर्थिक आरक्षणाचा मार्ग मोदी सरकारनं उपलब्ध करून दिला. असं वाटलं होतं की त्याच्यानंतर बहुतेक हा प्रश्न मिटेल, पण तरी देखील तो मिटलेला नाहीये आणि म्हणून पुन्हा हे अशा पद्धतीचं आंदोलन उभं राहताना दिसतंय. खरं तर याच्यावरती पण एक सेपरेट डिबेट व्हायला पाहिजे की मराठ्यांसाठी कुठलं आरक्षण जास्त फायदेशीर ठरेल. म्हणजे जर आरक्षण मिळणार असेल तर तुम्ही आपोआप ईडब्ल्यूएस मधून बाद होता, मग ते गमावणं तोट्याचं जास्त आहे की हे नवीन मिळवणं फायद्याचं, याचा पण एकदा जरा नीट विचार व्हायला हवा.
सर हे टेक्निकॅलिटीज आणि EWS का वेगळा प्रवर्ग हा तर मोठा चर्चेचा मुद्दा आहे, पण त्याच्या आधीचा मुद्दा असा की यावेळेचं जे हे आंदोलन आहे ते मराठवाडा सेंट्रिक आहे आणि तिथं ते जास्त पसरलंय, तिथं अगदी राजकारण्यांच्या घरावर हल्ले होत आहेत. त्या मानानं उर्वरित महाराष्ट्रामध्ये आत्ता त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट दिसत नाही तितकासा, त्याची प्रतवारी करायला गेली तर. हा फक्त मराठवाड्याचा प्रश्न आहे का आधी तो फक्त मराठवाड्याचा होता आणि आत्ता तो राज्याचा झालाय पहिल्या आंदोलनानंतर दुसऱ्या आंदोलनामध्ये? नाही, म्हणजे आता बघा कसं आहे की आमच्या कोकणामध्ये कुणबी आणि मराठा हा एक पूर्णपणे वेगवेगळा समाज आहे. त्यांच्यामध्ये कुठलाही रोटीबेटीचा व्यवहार नाही, म्हणजे परंपरागत दृष्टीने रोटीबेटीचा व्यवहार नाही. त्यांच्यामध्ये राजकीय लढाई आहे आपल्या प्रतिनिधित्वासाठी आणि संपूर्णपणे वेगळा चालणारा, जवळपास रायगडच्या दक्षिणेपासून ते सिंधुदुर्गाच्या उत्तरेपर्यंतचा हा सगळा एक पट्टा आहे जिथे कुणबी आणि मराठे जवळपास समान संख्येने आहेत. आता हेच आपण विदर्भामध्ये जर गेलो तर विदर्भामध्ये आपल्या देशाचे पहिले म्हणजे कृषी मंत्री पंजाबराव देशमुखांनी काय केलं तर पंजाबराव देशमुखांनी एक आंदोलन चालवलं आणि त्यांनी सांगितलं हे मराठा तुम्ही जातीच्या चौकटीमध्ये अडकू नका, तो मोठेपणा मिरवण्याची काही गरज नाही, आपण कुणबी म्हणून स्वतःची नोंद करायला पाहिजे. त्याची प्रेरणा काय होती तर तुकाराम महाराज मोरे, म्हणजे आपले संत तुकाराम महाराज हे मोरे, आडनाव मोरे, 96 कुळी मराठा, म्हणजे परंपरागत गोष्टीने. पण ते स्वतःला काय म्हणून घेतात, बरे झाले देवा कुणबी केलो, बरं झालं मला देवा कुणबी केलास. त्याच्यामुळे ही जी मानसिकता आहे की आपला जो ह्याचा जातीचा अहंकार आहे तो सोडून द्यायला हवा, या भूमिकेतून त्यांनी व्यावहारिक विचार करून कुणबी हे आडनाव, कुणबी ही जात लावली सुरुवातीपासूनच. मग त्याचं आंदोलन चाललं आणि त्याचा प्रभाव हा पूर्ण विदर्भभर आपल्याला दिसून येतो. म्हणजे अगदी देशमुख मराठे, म्हणजे जे सरंजामी, प्रस्थापित, आणखी काय काय त्याला सगळे म्हणून, ते सगळे कुणबीच आहेत तिकडे, कारण त्यांनी आपलं नाव नोंदवलेलं. त्याच्यामुळे विदर्भाचा प्रश्न सुटलेला आहे. इकडे कोकणामध्ये कुणबी आणि मराठा ह्या दोन अत्यंत स्पेसिफिक दोन वेगवेगळ्या जाती आहेत. म्हणजे कोकणातल्या मराठ्यांनी मुंबईमध्ये येऊन अनेक वर्षांपूर्वीपासून नोकरी धंद्यामध्ये घातल्यामुळे, दिवस घालवल्यामुळे तिकडे तो प्रश्न तेवढा बिकट राहिलेला नाही. आता उरला पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारासारखे आंदोलनं आहेत. त्याच्यामुळे मराठा आहेत त्याला काहीतरी शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी काही ना काही संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तेच काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आहे. मग आता उरतो कुठला तर मराठवाडा. मराठवाड्यामध्ये मुळातच अनेक गोष्टींची ही गरज आहे. म्हणजे फक्त मराठा समाजालाच गरज आहे अशातला भाग नाही, तर सर्व समाजांमध्ये एक मोठा अनुशेष विकासाचा राहिलेला आपल्याला दिसतो आणि तिथे विकासाच्या संधीच उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे आज आपल्याला पुण्यामध्ये जमीन घ्यायची आहे, ह्याच्यासाठी लातूरमध्ये आणि म्हणजे पुण्यामध्ये जर तुम्हाला ब्लॉक हवा आहे, याच्या जाहिराती लातूर, परभणी आणि नांदेडमध्ये आपल्याला लागलेल्या दिसतात. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात रोज पुण्यामध्ये येणारे लोक आहेत. 1972च्या दुष्काळापासून अत्यंत हलाखीची परिस्थिती आपण सातत्याने मराठवाड्याची बघतो आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न गंभीर झालेला आहे, तो प्रामुख्याने मराठवाड्यातल्या मराठ्यांचा. तिथलं शिक्षणाचं असणारी चालत आलेली अनास्था, मुलींची लवकर होणारी लग्न, तिथल्या याच्याशिवाय त्यांच्या जे एकल महिला आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात असलेला प्रश्न, शेतीचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, असे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. आणि त्याशिवाय प्रत्येक आंदोलनामध्ये आपल्याला भाग घेणं हे जवळपास कंपल्सरी आहे. अशा पद्धतीने फक्त राजकारण याच्यावर चर्चा करणारे, नाक्यानाक्यांवर भेटणारे लोक, हे जे सगळं मराठवाड्याचं वातावरण आहे, त्या मराठवाड्याच्या वातावरणामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं आरक्षण आहे ते कदाचित मदत करू शकेल अशा पद्धतीची आशा निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यातून हे आंदोलन तिकडे वाढलेलं आहे असं मला सकृतदर्शनी दिसतं. म्हणजे समोर आता जे दिसतं आहे ते दिसतं. पण महत्त्वाचं हेही आहे की आत्ता सगळ्यात महत्त्वाचा भाग राजकारणाच्या दृष्टीने हा मराठवाडा आहे, हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे. इतर ठिकाणांची गणितं आहेत ती बऱ्यापैकी सेट झालेली आहेत.
मराठवाडाचा असा भाग आहे की जिथे याच्या पूर्वीच्या ज्या निवडणुका 2019च्या ज्या झाल्या तिथे एकदम घासून निवडणुका झालेल्या आहेत. त्यांचं जे मार्जिन आहे ते खूप कमी आहे आणि आत्ता एका वेळेला 6 पक्ष जिथे प्रभावी आहेत अशा मराठवाड्यातल्या भागामध्ये आणि नेमकं काय घडतंय, दोन्ही फुटीत सगळ्यात मोठा सहभाग हा मराठवाड्याचा आहे. म्हणजे शिवसेनेची फूट झाली तिथेही आहे आणि अजितदादांची फूट झाली तिथेही आहे. त्याच्यामुळे हे जे सगळं राजकारणातलं मोठं स्थित्यंतर घडतंय ते प्रामुख्याने मराठवाड्याशी संबंधित आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्याचा एक प्रभाव या सगळ्या आंदोलनावर पडलेला आहे असं मला वाटतं. तुम्ही राजकारणाचा विशेष उल्लेख केलात म्हणून त्या मुद्द्यावरती मी येतो प्रशांत सर, की एकनाथ शिंदे हे या आंदोलनाला सरकार म्हणून सामोरं जाताना प्रामुख्याने दिसतात. अजित पवार खूपशे बॅकफुटला आहेत, देवेंद्र फडणवीस तितकेसे ॲक्टिव्ह दिसत नाहीत आणि ते आत्ता मुख्यमंत्री देखील नाहीत. याचा दुसरा भाग असा की एकनाथ शिंदेंचं जे ट्रॅक्शन आहे ते वेगवेगळ्या सर्वेतनं असं समोर आलं आहे की ते त्यातल्या त्यात अधिक हे मराठवाड्यामध्ये आहे आणि त्यांच्याकडे असणारे आमदारही मराठवाड्यातले आहेत. शहरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंबरोबर राहिले आणि ग्रामीण शिवसेना एकनाथ शिंदेंबरोबर राहिली. तर हे जे आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण आहे आणि त्याची आत्ताची जी परिस्थिती आहे, तुमचं विश्लेषण काय? नक्कीच सरांनी जसं सांगितलं तसं की मराठवाडा हा या संपूर्ण खेळामध्ये खूप महत्वाचा फॅक्टर राहिलेला आहे. ज्यावेळी उपोषण सोडायचं होतं, पहिलं उपोषण मनोज जरांगेंचं, त्यावेळी सुद्धा केवळ एकनाथ शिंदेच त्या ठिकाणी गेलेले होते आणि बाकीचे 2 उपमुख्यमंत्री तिथं नव्हते. तेव्हा त्यांनी एक विधान हे पण केलेलं होतं की मला सल्ला दिला गेला होता की तिथं जाऊ नका म्हणून. म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्यांनी असं उपोषण सोडायला जाणं थेट, ते पण खूप इंटरेस्टिंग होतं. तिथं नंतर बोलताना त्यांनी स्वतःचा मराठा म्हणून जो उल्लेख केला तो पण विशेष होता. म्हणजे तो योग्य होता की अयोग्य हे एक वेगळी गोष्ट असेल, कारण जो बहुसंख्य समाज आहे त्या बहुसंख्य समाजाच्या नेत्यांना अशी स्वतःची जात जाहीरपणे सांगणं मुख्यमंत्र्यांना आणि त्या जातीबद्दल विशेष कळवळा दाखवणं हे खरं तर राजकीय दृष्ट्या योग्य आहे की नाही याची चर्चा होईल. पण एकनाथ शिंदेंनी ते धाडस केलं जेव्हा त्यांचे 2 साथीदार, म्हणजे ही कदाचित त्यांची ठरलेली रणनीती आहे का माहिती नाहीये, पण हे वारंवार दिसतंय की या संपूर्ण आंदोलनाला हाताळताना एकनाथ शिंदेची भूमिका एक, भाजपची, देवेंद्र फडणवीसांची एक आणि अजितदादांची एक. ते आपण दसऱ्याच्या आधीच्या जाहिराती आलेल्या होत्या त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसलं की पहिल्या दिवशी जी जाहिरात आली त्याच्यामध्ये शुद्ध मनानं तुम्ही आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा अशी भाषा होती. दुसऱ्या दिवशी पूर्णपणे भाषा बदलली. पहिल्या दिवशी म्हणजे मराठा आरक्षणाचा शब्द पण नव्हता, दुसऱ्या दिवशी 24 तासामध्ये ती जाहिरात बदलली. आणि आता पण दिसतंय, म्हणजे विरोधक पण टीका करतायत त्याच्यावरती की जेव्हा इतकं सगळं आंदोलन पेटलेलं आहे नेमकं त्याच वेळी अजितदादांना डेंग्यू झालाय, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी आज नेमके छत्तीसगडमध्ये बाहेर आहेत आणि एकनाथ शिंदे स्वतः म्हणजे उपसमितीच्या बैठकीला पण गेले, बैठक घेतली, त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेतली, जे काही जाहीर करायचे ते स्वतः जाहीर करतायत. त्याच्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं तर ते दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी छत्रपतींच्या नावाने घेतलेली शपथ, म्हणजे त्या शपथेचा काय परिणाम होणार अशा जाहीर शपथेचा, तेही छत्रपतींच्या नावाने घेतलेला आहे याची त्यांना पूर्णपणे कल्पना असणार. तरी देखील जर ते घेत असतील तर याच्या पाठीमागे त्यांची काहीतरी एक योजना दिसतीये. एकतर मराठा आरक्षण ही त्यांना भाजपची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी बनवायची आहे किंवा मग ही भाजपनंच दिलेली स्क्रिप्ट असू शकते की त्यांनी या मुद्द्यावरती आक्रमक राहायचं सातत्यानं, जेणेकरून हे जे सेंटिमेंट आहे ते त्यांच्या भोवती फिरत राहावं. कदाचित अशी पण योजना असू शकते, कारण आपण बघितलं की त्याच्या पाठोपाठच जी ओबीसी समाजाची आंदोलनं झाली तिथं देवेंद्र फडणवीस स्वतः जातात, तिथं सगळं म्हणजे आपलं प्रामुख्याने उपस्थिती दाखवतात. तर ही थोडीशी एक विभागणी दिसते आणि ती राजकीय दृष्ट्या केलेली आहे का अशी शंका यावी इतपत अशा घडामोडी घडतात. यात एक फक्त ऍड करायचंय की मी स्वतः गरजवंत मराठा आहे अशा पद्धतीचं पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून दिसतो. जो आपण एक दुसरा विषय विचार करतो आहोत या सगळ्या काळात तो आहे आमदारांच्या अपात्र करण्याचा निर्णय. अशा वेळेस जर कोर्टाने कोणता निर्णय दिला की शिंदे हे मुख्यमंत्री राहू शकत नाही, म्हणजे अपात्र होऊ शकतात, म्हणजे मुख्यमंत्री राहू शकत नाहीत, अपात्र होतात, त्यावेळेस जर हे आंदोलन सुरू राहिलं गरजवंत मराठ्यांचं, तर गरजवंत मराठ्यांचा चेहरा बनलेल्या शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून काढणं हे कोणासाठीही शक्य असणार नाही. त्याच्यामुळे गरजवंत मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना गरजवंत मराठ्यांचा चेहरा बनून राहणं हे शिंदेंसाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे सध्याच्या
अस्थिर राजकारणाच्या परिस्थितीत. हा फार इंटरेस्टिंग अँगल आहे. दुसरा अँगल ज्याचा ओझरता उल्लेख प्रशांत सरांनी केला, देवेंद्र फडणवीस ओबीसींचं आंदोलन सोडवायला जातात, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे स्टेजवर जातात त्याच पद्धतीने जातात, मात्र या सगळ्यामध्ये ते ऍक्टिव्ह दिसत नाहीत मराठा आंदोलनामध्ये. गेल्या वेळेला त्यांनी त्या सगळ्याचा बॅकलॅश म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. भाजपचं या सगळ्यातलं पॉलिटिक्स काय? नाही, आपण ह्याच्या फक्त शक्यता वर्तवू शकतो, कारण प्रत्यक्षात तिकडे काय घडतंय हे आपण सांगू शकणार नाही. हा, म्हणजे काही आपल्याला हायपोथिसिस गृहीतक धरावी लागतील की असं असं होत असेल. म्हणजे उदाहरणार्थ काय, तर हे आंदोलन इतकं मोठं का झालं, तर इतकं मोठं का झालं तर मनोज जरांगेंसारखा चेहरा होता, त्याच्याशिवाय मुळात हा प्रश्न गेले अनेक दिवस चालत होता. ही त्याची आपल्याला समोर दिसणारी कारणं आहेत. पण एक हायपोथिसिस जर आपण याच्यामध्ये राजकारण आहे, कारण असली कोणतीही गोष्ट राजकारणाशिवाय एवढी मोठी होऊ शकत नाहीत हे कोणीही सांगू शकतं. म्हणजे आपला हा अनुभव आहे राजकारणाचं विश्लेषण करत असतानाचा. अशा वेळेस एक ह्याच्या मागे नेमकं कोण कोण असू शकतं असा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण विचार करताना आपल्याला विचार करावा लागतो हे काय आहे. तर ह्याच्या मागचं एक नेहमीचं गृहीतक आहे की शरद पवार हे विरोधी पक्षामध्येच असताना मराठ्यांची आंदोलनं का होतात, म्हणून हे शरद पवारांनी चालवलेलं आंदोलन असू शकतं. हे पहिलं गृहीतक. दुसरं आणखीन काय शक्यता असू शकते, तर दुसरी शक्यता याच्या बाबतीत आपण जशी मी मगाशी म्हणालो आणि आपण जशी चर्चा केली की सत्तेत राहण्यासाठी, मुख्यमंत्री पदावर राहण्यासाठी शिंदे हे आंदोलन चालवत आहेत. मग तिसरी आणखी कुठली अशी शक्यता आहे, तर तिसरी अशी शक्यता आहे की हे आंदोलन भाजपच्या पाठिंब्याने चालत असेल. म्हणजे मूळ चालवत आहे कोण, तर गरजवंत मराठे आणि हे चालवताच आहेत. पण ह्याच्या मागे असणारा जो पाठिंबा आहे किंवा ह्याची जी स्ट्रॅटेजी आहे, स्क्रिप्ट आहे, ही कदाचित कोण कोण चालवत असेल राजकीय पक्षांपैकी, तर ह्याच्यापैकी भाजप चालवू शकत असेल असं आपण म्हणू शकतो. मग त्याचं काय काय लॉजिक आपल्याला म्हणतं, असे जे म्हणतात लोक अभ्यासक गप्पा मारताना वगैरे, तेव्हा ते त्याची एक क्रोनॉलॉजी सांगतात. ते म्हणतात हे आंदोलन कधी सुरू झालं, तर पहिली गोष्ट जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं म्हटलं की आता आरक्षण असणारच आहे, पुढची 2000 वर्ष आपल्याला आरक्षण द्यायचं, म्हणजे आरक्षणाचं समर्थन केलं. दुसरी क्रोनॉलॉजीतली गोष्ट कोणती, तर जेव्हा नितीश कुमारांनी बिहारमध्ये ओबीसी आंदोलन, ओबीसी जनगणनेचे जे काय आकडे आहेत ते घोषित केले, ते देशभर अशा पद्धतीची जनगणना व्हावी असं जोरात राहुल गांधी सांगू लागले. महाराष्ट्रात त्याचे प्रतिसाद जाणवू लागले, ती हवा तापू लागली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत शांततेने चालणारे, म्हणजे आतापर्यंत जरांगे हा चेहरा नव्हते का, आंदोलनं करत नव्हते का, तर आतापर्यंत सातत्याने आपलं सगळं सर्वस्व पणाला लावून जरांगे भीमथडीच्या पट्ट्यामध्ये, म्हणजे परभणी परिसरामध्ये, परभणी, जालना, बीड परिसरामध्ये आंदोलनं करतच होते. आणि मग असं एक आंदोलन सुरू असताना तिकडे अचानक लाठीमार होतो आणि तो अमानुष लाठीमार असतो. मग अशा वेळेस तो लाठीमार झाल्याच्या नंतर हे आंदोलन एकदम भडकतं. त्याच्यानंतर गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस माफी मागतात आणि बाजूला होतात, म्हणजे आम्ही कोणाच्या तरी दबावाखाली आलो आणि मी माफी मागितली, आणि ते त्याच्यातून वेगळ्या पार्टला निघून गेले, दुसऱ्या बाजूला निघून गेले. आणि मुळात अशा पद्धतीचं ध्रुवीकरण, म्हणजे मराठा आणि मराठेतर, मराठा सगळ्यात प्रभावी समाज घटक आहे. म्हणजे कुठेही आपण 10 लोक जरी एकत्र भेटलो तरी त्याच्यामध्ये मराठ्यांची संख्या मोठी असते या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. आताही अशीच आहे इथे आपण चर्चा करत असताना. तर हे जे मराठे आहेत, हे मराठे मोठ्या संख्येने असल्यामुळे जेव्हा बहुसंख्यक आक्रमक होतो तेव्हा स्वाभाविकपणे इतर सगळेजण एकत्र होतात, म्हणजे मराठेतर. जेव्हा ब्राह्मण खूप प्रभावी होते तेव्हा ब्राह्मण जोरजोरात बोलायला लागले की ब्राह्मणेतर सगळे जातपात सोडून एकत्र होत होते. अशीच गोष्ट जेव्हा हिंदू जोरजोरात बडबडायला लागतात तेव्हा इतर सगळे अल्पसंख्याक एकत्र होतात. तर हे असं प्रत्येक ठिकाणी घडतं. जो समाज घटक बहुसंख्य आहे तो आक्रमक झाला की बाकी सगळे एकत्र होतात. आणि मग असं मराठेतर असं जे द्वंद्व किंवा संघर्ष जेव्हा होतो तेव्हा त्याचा फायदा आतापर्यंत कोणाकोणाला होत आलाय, तर प्रामुख्याने जेव्हा ओबीसी
जाती एकत्र झाल्या तर ओबीसीमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास 40% प्रभाव असणाऱ्या भाजपला त्याचा फायदा होतो असं आपल्याला आतापर्यंत दिसून आलंय. ह्याच्या पूर्वी देखील जेव्हा जेव्हा मराठ्यांच्या विरोधात आंदोलन म्हणजे मराठ्यांची आंदोलनं झाली तेव्हा त्याचा फायदा काही थोड्या मोठ्या प्रमाणात हा कशा पद्धतीने भाजपचा झाला याची काही गणितं ठोकताळे आपण मांडू शकतो. मुळात ह्या ज्या मोठ्या जाती आहेत ज्याचं प्रशांत मगाशी सांगतोय की मराठा आहे, पटेल आहे, यादव आहे, जाट आहे, ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या मोठमोठ्या जाती आहेत त्याचं नेमकं करायचं काय, ते कशा पद्धतीने हाताळायला पाहिजे हे दिल्लीतल्या लोकांना फारसं काही कळत नाही. म्हणजे त्यांना तो पेच कायम राहतो की कशा पद्धतीने हे हाताळायचं. तसंच मराठ्यांना कसं हाताळायचं हा आत्ताच्या मोदी सरकार पुढचा फार मोठा प्रश्न आहे. आणि मग त्याच्यातून ज्या अनेक गोष्टी घडत जातात राजकारणाशी संबंधित त्याच्यातला हा एक राजकारणाचा भाग आहे असं मला वाटतं. ह्या सगळ्याचं राजकारण असंच असेल अशातला काही भाग नाही. आपण फक्त 1, 2, 3 अशा शक्यता मांडण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच्यातून काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. एक महत्त्वाचा प्रश्न दोघांनाही, दोन्ही पवार, शरद पवार आणि अजित पवार एका मर्यादेनंतर या कुठल्याही एवढ्या मोठ्या घडामोडींमध्ये जी गेली जवळपास 2 महिने महाराष्ट्र व्यापून आहे दिसत नाहीत. पहिल्या आंदोलनाच्या वेळी शरद पवार जाऊन आले, त्यानंतर त्यांची फारशी ॲक्टिव्हिटी नाही, अजितदादाही नाहीत. असं का घडलं असेल प्रशांत? शरद पवारांची थेट नाही असं म्हणता येणार नाही, कारण ते स्वतः गेले दुसऱ्या दिवशी लगेच. आणि सोबत त्यांचे जे आमदार आहेत राजेश टोपे ते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला बॅकडोरला दिसत होते. पण नक्की म्हणजे मराठा आरक्षणाबद्दलची शरद पवारांची भूमिका ही आधीची कशी होती, आता कशी आहे याच्याबद्दल एक परत स्वतंत्र चर्चा होऊ शकते. पण अजित पवार याच्या आधी सुद्धा म्हणजे जेव्हा 2017चे जे मोर्चे होते तेव्हा सुद्धा त्यांनी काही रोखठोक विधानं केलेली आहेत. आणि आता सुद्धा म्हणजे त्यांचे मंत्री कुणी गेलेले नव्हते अंतर्वारीसाठी. पहिल्यांदा जेव्हा उपोषण चालू होतं तेव्हा भाजपचे लोक जात होते, त्याच्यानंतर शिंदेचे सगळे लोक मंत्री गेले होते. अजित पवारांच्या गटाकडनं मात्र कुणी तिथं गेलेलं नव्हतं. आणि आता सुद्धा वारंवार ते या सगळ्यापासून एक 4 हात लांब आहेत. कदाचित मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची जी आधीची भूमिका आहे त्याच्याशी ते ठाम असावेत, त्याच्यामुळे ही रचना आहे. दुसरं आपण मगापासून जे हायपोथेटिकल विचार करतो त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस ओबीसी सगळ्या वर्गाला सांभाळून आहेत. अशा वेळी कदाचित ही तिघांची मिळून काहीतरी रणनीती असावी का हा पण संशय यावाशी मला स्थिती वाटते. सचिन सर, परत तेच शक्यतांचा गोष्टी मांडाव्या लागतात. कारण आपण ज्या अँगलनी राजकारणाकडे बघत असतो तो अँगल हा राजकारण समजून घेण्याच्या फार पलीकडचा असतो. म्हणजे आपल्याला फक्त समोरच्या गोष्टी दिसत असतात, त्याच्या पुढे मागे काय घडतं हे आपल्याला कळतच नाही. तर मला असं वाटतं ह्याच्या काय काय शक्यता असू शकतात. शरद पवार का गेले नाहीत, तर शरद पवार का गेले नाहीत तर एकतर या सगळ्यांमधून दीर्घकालीन मराठ्यांचं फार हित नाही राजकारणाचं असं या दोघांना वाटत असेल असं मला एक आपण हायपोथेसिस मांडू शकतो की मराठा आणि मराठेतर अशी जर विभागणी झाली तर त्याचं मराठ्यांना नुकसान होतं असं एक गणित आपण मांडू शकतो. यांचं प्रामुख्याने जे त्यांचा प्रभाव क्षेत्र राहिलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हाच प्रमुख त्यांचं प्रभाव क्षेत्र राहिलेलं आहे. त्याला दुखवावं किंवा त्याचे हितसंबंध दुखवावेत असं काहीही करावं असं या दोघांना वाटत नसावं. तिसरी आणखी याच्यातली शक्यता अशी आहे की मुळातच हे सगळं त्यांच्या बाबतीत खूप नवीन घडामोडी घडलेल्या आहेत. म्हणजे अजित पवारांचा पक्ष फुटल्याच्या नंतर घडलेलं होऊन किती दिवस झालेले आहेत अजित पवारांनी, फार तर एक 125-150 दिवस, 3 महिने वगैरे 3-4 महिने झालेले आपल्याला दिसतात. अशा वेळेस ते त्यांच्या व्यापामध्ये निवडणुका लढवणं हे करणं अशा पद्धतीच्या म्हणजे ते काय केस चालवणं वगैरे अशा सगळ्या पद्धती याच्या गोष्टींमध्ये ते अडकलेले आहेत. त्याच्यामुळे ते आता या सगळ्या प्रक्रियेत कुठे नसावेत या सगळ्या कारणांमुळे. जर ते अजित पवार खरंच आजारी असतील, शरद पवारही खरंच आजारी असतील तर अनेक गोष्टी असू शकतात. पण याचं नेमकं काय कारण आहे हे मात्र याचं मला नीट ॲनालिसिस करता येतं असं मला वाटत नाही. आपल्या चर्चेतला शेवटचा प्रश्न असा दोघांनाही की या सगळ्यामध्ये बातमी आली, कदाचित त्याची फारशी चर्चा झाली नाही कारण आरक्षण अधिक महत्वाचा मुद्दा आणि तो चर्चेला आहे. ते म्हणजे सुप्रीम कोर्टानं असे निर्देश दिले की 31 डिसेंबरच्या अपात्रतेचा निर्णय घ्या
आणि 31 जानेवारीच्या राष्ट्रवादीच्या अपात्रतेचा निर्णय घ्या. आपण जरी लोकसभा असा विचार करत असलो आणि ती तोंडावर आली, तरी विधानसभेला मात्र आपण बोलतोय तिथपासून आजपासून ते जवळपास 1 वर्ष आहे विधानसभेच्या निवडणुका. अशा वेळेला अपात्रतेचा निर्णय काय येईल आणि जर का ह्या आमदारांना अपात्र व्हावं लागलं किंवा तसा निर्णय झाला तर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होते? प्रशांत. खरं तर 11 मे रोजी सत्ता संघर्षाचा निकाल आला आणि त्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला या प्रश्नाची उत्सुकता होती की मग आता आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष आपला निकाल कधी देणार. सुरुवातीचे 2 महिने तर सगळी टाळाटाळच चालू होती. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा ठाकरे गटाकडनं याचिका दाखल झाल्या त्याच्यानंतर मग कोर्टानं एक आता डेडलाईन घालून दिलेली आहे. खरं तर अशी डेडलाईन कोर्टाला विधानसभा अध्यक्षांना घालता येते का याच्याबद्दल पण सुरुवातीला थोड्याशा शंका होत्या, कारण ती एक स्वतंत्र संस्था आहे. 10th शेड्यूलचा किंवा पक्षांतर बंदी कायद्याचा जो काही निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्षांनाच घ्यायचा असतो आणि ती मुभा त्यांना मिळाली पाहिजे. पहिल्यांदा आपल्याकडे 3 महिन्यांची डेडलाईन आहे, 11 ऑगस्ट पर्यंत सरकार पडेल वगैरे अशा पण काही वल्गणा झाल्या, पण ते काही त्यांना बाध्य नव्हतं. आता इतक्या दिवसानंतर आपल्याला फायनली एक तारीख सुप्रीम कोर्टामुळे कळतीये की 31 डिसेंबरच्या आधी निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. पण जसं की तो निकाल काय देणार आहेत विधानसभा अध्यक्ष, दोन्ही बाजूंनी असू शकतो, तो त्यांच्या विवेकानं त्यांना करायचा आहे. मला प्रश्न त्याच्या पुढचा आहे की 31 डिसेंबरला जो निकाल येईल त्याच्यावरती परत न्याय किंवा दाद मागायला पुढे किती अवधी मिळणार आहे आणि ती पुढची प्रक्रिया कोर्टात किती खरंच वेगानं होईल. कारण आतापर्यंत जर आपण वेग बघितला, जून 2022 मध्ये हे सगळं सुरू झालं, त्याच्यानंतर 1.5 वर्षांनी जवळपास निर्णय आला 11 मे रोजी 2023ला आणि मग आता ही डेडलाईन जी आहे ती पण 6 महिन्यांनी पुढे गेलेली आहे, म्हणजे डिसेंबर पर्यंत. तर जो काही निर्णय येईल, सुप्रीम कोर्ट पण म्हणत होते की निवडणुकांच्या आधी जर तुम्ही नाही निकाल दिला मग त्याला काही अर्थच उरणार नाही, कारण या सगळ्या कलमाखालची जी अपात्रता असते ती केवळ त्या टर्म पुरती असते, ती काही 6 वर्षांसाठी नसते. त्यामुळे जर निकाल वेळेत नाही लागला तर त्याचा काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे 31 डिसेंबरला जो काही निर्णय येईल त्याच्यावरती पुढे अपील करायला किती वेळ उरतोय, मग तेव्हा कदाचित लोकसभा निवडणुका पण असतील. आणि इंटरेस्टिंग हे पण आहे की ज्यावेळी ही डेडलाईन आपल्याला कळाली बरोबर त्याच्या 2 दिवस आधी जाहीर मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगतायत की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार. आणि एरवी खरं तर नेते म्हणजे हायपोथेटिकल बोलत नाहीत, हायपोथेटिकल प्रश्नांना आम्ही उत्तर देत नाही असं म्हणतात, पण त्यांनी स्वतःच एक हायपोथेटिकल शक्यता त्याच्यामध्ये एक पेरून ठेवली की जर समजा ते अपात्र झाले तर आम्ही त्यांना विधान परिषदेवरती पण घेऊ. ते परत किती योग्य अयोग्य हे हा एक वेगळा विषय, पण इंटरेस्टिंग आहे. नाही म्हणजे ह्याच्यात मी आणखी ऍड करू इच्छितो की अचानक महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवर किंवा एक्सवर मी पुन्हा येईन हे अचानक चुकून टाकण्यात आलं. तर अशा कुठल्या चुकून काही गोष्टी राजकारणामध्ये घडत नसतात. कोणीतरी पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असे बोर्ड काय अचानक लागत नाहीत. त्याच्यामुळे ह्याचे राजकीय संकेत म्हणजे ह्या 2 गोष्टींचे राजकीय संकेत किंवा प्रशांतनी सांगितलेली गोष्ट याचा अर्थ कदाचित हे बदलू शकेल असा, म्हणजे मुख्यमंत्री बदलावे लागतील अशा पद्धतीचे संकेत आहेत. पण मुळात हे कोणाला ठरवायचं आहे, तर हे किती लांबवायचं आहे, किती लवकर संपवायचं आहे हे प्रामुख्याने भाजपला ठरवायचं आहे, म्हणजे केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना ठरवायचं आहे. त्यांना पुढची निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणूक ही शिंदेच्या नेतृत्वात लढायची आहे का, महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक ही शिंदेच्या नेतृत्वात लढायची आहे का खरोखर, याच्यावर या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. तोपर्यंत काही म्हणजे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी ते आपल्याला माहीत नाही की नेमकं त्यांना काय करायचं आहे. फायद्यात काय आहे, म्हणजे शिंदेच्या नेतृत्वात लढणं फायद्यात आहे की देवेंद्र फडणवीसांच्या की अजितदादा पवारांच्या नेतृत्वात लढणं सोयीचं आहे. ह्या सगळ्याचा ते जे काही विचार करत असतील मग काय काय होऊ शकतं. तर जर त्यांना शिंदेच्या नेतृत्वात लढायचं असेल तर हे पुढे पुढे चालू शकतं निदान लोकसभेपर्यंत. जर लढवायचं नसेल, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढवायचं असेल समजा त्यांना, तर काय होऊ शकतं, हे सरकार बरखास्त करायचं, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस घ्यायच्या आणि त्याच्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री किंवा ज्यांच्या हातामध्ये प्रत्यक्षात सत्ता आहे ती देवेंद्र फडणवीस किंवा राज्यपालांच्या हातात सत्ता राहील अशा पद्धतीचं काहीतरी असू शकतं. पुढचे 5-6 महिने एखादा मुख्यमंत्री राहील म्हणजे विधानसभेपर्यंत असं काही मला वाटत नाही. पण विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक
एकत्र घ्यावी असं कोणाला वाटत असेल या 3 पक्षांपैकी, तर ही निवडणूक एकत्र व्हायला पाहिजे असं शिंदे आणि पवार यांना वाटत असेल. कारण दोघांनी जर वेगवेगळ्या निवडणुका लढल्या, भाजपचं मुख्य लक्ष काय आहे तर लोकसभा समजा त्यांनी जिंकली किंवा हरली, काही झालं तर पुढे त्यांना शिंदे आणि अजित पवारांची गरज आहे की नाही हे लोकसभेच्या निकालावर ठरणार आहे. त्याच्यामुळे पुढचं काय होईल, खरंच गरज नाही राहिली तर यांना सोबत घ्यायचं की नाही याच्यासाठी ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत. म्हणजे पूर्वी 14ला ज्या पद्धतीने शिवसेनेच्या बरोबर लोकसभा निवडणूक लढवली आणि विधानसभेची निवडणूक त्यांनी शिवसेनेबरोबर लढवली नाही, तसं ते पुन्हा करू शकतात का, तर ते पुन्हा करू शकतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अनेक गोष्टी या निर्णयावर अवलंबून आहे की हे सगळं कधी घडणार आहे आणि मुळात हे किती लांबवायचं आहे. हे कितीही प्रयत्न सुप्रीम कोर्टाने जरी केले किंवा ठाकरेंनी कितीदा तरी सुप्रीम कोर्टामध्ये गेले तरी हे सत्ताधारी भाजप ठरवणार आहे की या निवडणुका कधी व्हायच्या, यांच्या पुढे कोण कोण मुख्यमंत्री किती दिवस राहणार आहे. पण या सगळ्याचा राजकीय परिणाम हा निवडणुकांवर कशा पद्धतीने होऊ शकतो, तर ह्याचं बळ कोणाला मिळू शकतं. जर विरोधात निकाल लागला, शिंदेच्या विरोधामध्ये निकाल लागला, तर त्याचं नैतिक बळ हे उद्धव ठाकरेंना मिळू शकतं. म्हणजे ती ताकद होऊ शकते. म्हणजे शिंदेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात अचानक लयास जाऊ शकतो. कारण जर सत्ता आहे म्हणून आज शिंदेची ताकद आहे, शिंदेच्या सोबत आमदार आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकारी आहेत. जर शिंदेच्या सोबत सत्ता नसेल तर काय होईल याचा आपण विचार करायला हवा. त्याच्यामुळे ह्या निकालाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो, तर मग तो प्रभाव इतक्या मोठ्या प्रमाणात कमी होणं भाजपला हवंय की नकोय, या गणितावर देखील हा निकाल कधी लागतो, कधीपर्यंत हे आमदार अपात्र होतात की नाही होतात हे ठरू शकेल. खूप चर्निंग पिरियड महाराष्ट्राचा चालू आहे, त्याचं पडद्याआडच्या काही गोष्टी, काही विश्लेषण आज तुमच्या दोघांकडून समजलं. परत बोलत राहू कारण परिस्थिती हॅपनिंग आहे. पण आज तुम्ही दोघांनी वेळ दिलात त्याबद्दल थिंक बँककडून खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.